नमस्कार, सकाळ सरकारनामाच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी अक्षय बडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर फेसबुक लाईव्हमध्ये येण्याचं कारण अर्थात 5 राज्यांच्या निवडणुकींचे निकाल आज समोर येत आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी जोडले गेलेले आपल्याकडे 3 मान्यवर आहेत. खरं तर महेश बर्दापूरकर आपले सहयोगी संपादक सकाळचे, रविकांत वरपे जे आहेत ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अर्थात मंगेश कोळपकर मुख्य वार्ताहर सकाळचे. थेट जाऊया महेश सरांकडे. पहिला प्रश्न असा, पंजाब आणि यूपी हे 2 राज्य जे आहेत सर, त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे. अर्थात गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड असतील, पण प्रामुख्याने जे लक्ष लागले ते या 2 राज्यांमध्ये आहेत. सपशेल खरं तर आपण आत्ता क्लिअर पिक्चर आणि क्लिअर टायटल जर आपण बघायला गेलो तर BJP आघाडीवर आहे. ओव्हरव्ह्यू आणि एकंदरीत रचना काय सांगते? खरं तर BJP काही वेळातच पिक्चर क्लिअर होईल आणि विजयोत्सव जो आहे तो सगळीकडे साजरा व्हायला सुरुवात केलेली आहे. काय काय फॅक्टर्स ठरले आणि किती महत्त्वाचं ते सगळं गणित होतं? उत्तर प्रदेशचे निकाल दिसत आहेत त्यानुसार भाजपनी चांगली आघाडी घेतली हे स्पष्टच आहे. आणि ही 2024च्या लोकसभेची सेमीफायनल होती, ती मूळतः उत्तर प्रदेशात लढली जाणार होती, हेही तेवढंच सत्य होतं. आणि जर भाजपला जर काही दगाफटका झाला असता उत्तर प्रदेशात तर त्याचे थेट परिणाम 2024च्या निवडणुकावर नक्की झाले असते. आणि हे आत्ता जे निकाल दिसत आहेत 2050पर्यंत भाजप पोहोचल की नाही अशी खात्री भाजपच्या कार्यकर्त्यांनाच नव्हती. ज्यावेळेस उत्तर प्रदेशात मी फिरत होतो त्यावेळेस काही कार्यकर्ते माईक बाजूला काढल्यानंतर आम्ही 250च्या खाली सुद्धा येऊ शकतो आणि त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होऊ शकते असं सांगत होते. याचं मुख्य कारण पश्चिम उत्तर प्रदेश होतं, जिथं शेतकरी आंदोलनाचा फटका बसणार होता. लखीमपूर घटनेचे पडसाद तिथं खूप मोठ्या प्रमाणात उमटले होते आणि तिथं भाजपला किती मोठा फटका बसतो हा सर्वात मोठा मुद्दा होता. तो सुरुवातीला निवडणुका जाहीर व्हायच्या आधी 100पर्यंत असलेला फटका नंतर भाजपच्याच अंतर्गोटामध्ये 50पर्यंत खाली येईल असं होतं. पण तो 50 ते 100मध्ये बसला तरी भाजपच्या जागा 225-30 पर्यंतच राहतील असं त्यांच्या कार्यकर्त्यांना भीती वाटत होती. आता हे 260च्या पुढचा आकडा पाहिल्यानंतर 2 गोष्टी स्पष्ट होतात की पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जरी फटका बसला असला तरी तो तितका मोठा नाही आहे जितका आधी वाटत होता. आणि पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये भाजपने जो शेवटी सर्वाधिक जोर लावला, मोदींनी तळ तिथं ठोकला, योगींनी सगळे योगींसह सर्व मोठे नेते तिथं तळ ठोकून होते, प्रत्येक घराघरात जाऊन प्रचार करत होते, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रचार होता आणि ते इथं दिसलं. त्याच्यामध्ये सपाच्या बाबतीमध्ये मी 2 गोष्टी सांगेल की सपानी पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये जेवढा जोर लावला तेवढाच पश्चिम पूर्वांचलमध्येही लावला. पण याच्यामध्ये 2 गोष्टी स्पष्ट दिसल्या की सपाच्या सगळ्या ज्या जाहीर सभा होत्या त्या लाखांमध्ये होत्या, खूप त्यांना गर्दी होती. त्यांच्या ज्या रॅलीज होत्या त्यांनाही खूप मोठी गर्दी होती. पण 2 चुका ज्या सपानी केल्या असं सांगितलं तर त्यात सर्वात मोठी चूक जी आहे ती कोरोना काळामध्ये सपा ग्राउंडवर उतरली नाही, त्यांनी कोणालाही मदत केली नाही. त्या व्यतिरिक्त तुम्ही जर भाजपचं पाहिलं असेल तर घराघरात ते पोहोचले होते, रेशन पोहोचलं होतं, कार्यकर्ते मदत करत होते रुग्णांना. तो सपाचा सर्वात मोठा फटका बसला. आणि दुसरा फटका जो आहे सपाला बसलेला दिसतोय 80-20 जे आदित्यनाथांनी फॉर्म्युला मांडला तर त्याच्यामध्ये पोलरायझेशन अतिशय परफेक्ट झालं. हिजाबचा मुद्दा जसा आला त्याच्या आधीपासून पोलरायझेशन असं होतं की जे पारंपरिक भाजपचे मतदार होते ते म्हणत होते की सपा किंवा बसपा किंवा काँग्रेसचाही जर चांगला उमेदवार असेल तरी मी त्याला मत देणार नाही कारण माझं मत वाया जाईल. हा सामना फक्त योगी आणि अखिलेश असाच आहे. आणि जर मला जर योगी यावे असं वाटतात आणि मी उमेदवार एखादा चांगला आहे दुसऱ्या पक्षाचा म्हणून भाजपाऐवजी त्याला मत दिलं तर माझं मत वाया जाईल. आणि तसंच सपाच्या बाबतीत झालं की 100% मुसलमानांनी असं ठरवलं की आपण MIMला मत द्यायचं नाही, काँग्रेसला द्यायचं नाही, बसपालाही द्यायचं नाही, कारण 3 ठिकाणी आपलं मत जाण्यापेक्षा आता आपण सपाच ठरवू. तर हे पोलरायझेशन परफेक्ट होतं. त्या पोलरायझेशनमध्ये जसं आपण म्हणतो की 2 चेहरे होते, योगींचा चेहरा होता आणि अखिलेशचा चेहरा होता. लोकांनी योगींच्या चेहऱ्याला जास्ती प्राधान्य दिलं आहे, त्यामुळं ते जागा दिसत आहेत. थोडक्यात भाजपचं पोलरायझेशन परफेक्ट झालं, त्यांना जसं हवं तसं पोलरायझेशन झालं आणि त्याचा परिणाम आपल्याला आत्ता दिसतोय की भाजपनी तिथं स्पष्ट अगदी बहुमत घेत 2024ची तयारी पूर्ण केली आणि त्यांना 2024च्या यशाची आता खात्री वाटेल आणि त्याचा पूर्ण परिणाम आपल्याला भारतभर पाहायला मिळेल. नक्कीच. म्हणजे जसं आपण बघतोय की भाजपनी कमळ तिथे त्यांचं फुलवलेलं आहे. अखिलेशची जी सायकल आहे ती खूप मागे राहिलेली आहे. वळूयात पुढच्या राज्याकडे, पंजाब. खरं तर पंजाब हे जे राज्य आहे जिथे आपल्याला आपण मागे बघत होतो की गेले 10 वर्षांपासून खरं तर आम आदमी पक्ष जे आहे ते काम करतोय, एक गेम चेंजर म्हणून आपण बघू शकतो. मंगेश सर, त्याला काय वर्णन कराल की आपची एक दिल्लीच्या व्यतिरिक्त त्यांना कुठेतरी सत्ता स्थापन करण्याचा एक मोठा चान्स मिळाला होता आणि तोच चान्स जो आहे तो आता आपण ते पंजाबमध्ये स्थापन करतायत. तिथे कुठलाही पक्ष जवळपास आपच्या जवळ जात नाहीये, मात्र एक ग्रँड एंट्री आणि एक ग्रँड सक्सेस आपण म्हणू शकतो का?
पंजाबमध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर पंजाबमध्ये प्रदीर्घ काळ काँग्रेस सत्तेवर होती, भारतीय जनता पक्ष आणि अकाली दलाची युती ही सत्तेवर होती. आता या सत्तेवर असताना लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की केंद्र सरकारने आता जे कृषी विधेयक आणलं होतं गेल्या वर्षी, त्याला देशातनं सर्वाधिक विरोध हा पंजाबमधनं झाला आणि तो प्रखर विरोध होता. तो जवळजवळ 1 वर्षभर त्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामुळे ते उत्तर प्रदेशमध्ये पसरलं, नंतर हरियाणामध्ये पसरलं आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर या निवडणुका होतात. त्यामुळे पंजाबच्या निवडणुकीकडे पाहताना कृषी विधेयक होतं तो एक महत्त्वाचा मुद्दा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि या कृषी विधेयकामुळे केंद्र सरकारविरुद्ध जी निर्माण झालेली नाराजी होती ती एनकॅश करायला काँग्रेस कमी पडली. म्हणजे आपण जर एक्झिट पोलचे जर सगळे बघितले, 9 ते 10 चॅनलचे मी एक्झिट पोल बघितले होते, स्वतः पंजाबमधल्या 5-6 जिल्ह्यांमध्ये मी फिरलो होतो, तर तिथं सगळ्यांचं म्हणणं होतं की आम आदमी पार्टीला एक जास्तीत जास्त जागा मिळेल, बहुमताच्या जवळपास पोहोचतील, परंतु ते 80-90च्या पलीकडे जातील, इथपर्यंत जातील असं कोणालाही वाटत नव्हतं. खरं तर मंगेश सर, जसं तुम्ही म्हणताय की तुम्ही तिथे फिरलात आणि आपण नेहमी बघत आलो आतापर्यंत की तिथे कॅप्टन अमरिंदर सिंग असतील, चन्नी असतील किंवा नवजोत सिंग सिद्धू असतील, या तिघांना आता आपल्याला दिसतंय की हे तिघही पिछाडीवर आहेत. तर तिथे तिथल्या लोकांनी या तिघही मोठ्या नेत्यांना नाकारलं असं चित्र समोर येतं. याच्यामध्ये कॅप्टन अमरिंदर सिंगांची जी वागण्याची पद्धत होती, एक प्रशासक म्हणून ते चांगले होते असं तिथली लोक सांगतात, परंतु पक्षांतर्गत त्यांना जो विरोध झाला आणि पक्षाने हायकमांडनी नवजोत सिंग सिद्धूला नंतर जे प्रमोट केलं त्याचा फटका त्यांना बसला आणि सिद्धूला प्रमोट केल्यानंतर नवजोत सिंग सिद्धूंना असं वाटायला लागलं की पंजाब काँग्रेसमध्ये आपला शब्द अंतिम असेल. खरं म्हणजे आता एक मोठी बातमी येते की हे दोघेही नेते जे आहेत ते काँग्रेसमधून राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत का, हा देखील प्रश्न इथे उपस्थित. आणि ज्या वेळेला सीएम पदाचा उमेदवार चरणजित सिंग चन्नींना केलं काँग्रेसनी, त्यावेळी सिद्धू आणखीन नाराज झाले आणि त्यांचं प्रचारापासून ते अलिप्त झाले आणि सिद्धूच्या मतदारसंघामध्ये देखील म्हणजे ते अमृतसर ईस्टमधनं निवडणूक लढवत होते, तर तिथं काँग्रेसचे 13 नगरसेवक आहे. 13 नगरसेवकांपैकी 3 नगरसेवक अकाली दलामध्ये गेले, 8 नगरसेवकांपैकी 5 नगरसेवक सक्रिय नव्हते, अशी परिस्थिती झाली होती. शिवाय पक्षांतर्गत काही गट असे होते की सिद्धूंचा पराभव झाला तर सोपं पडेल, हा एक त्याच्यामध्ये कारण होतं. आणि काँग्रेसने जे शेवटच्या टप्प्यामध्ये चरणजित सिंग चन्नींना प्रमोट केलं त्याच्यामुळे काँग्रेसमधले काही स्टॉलवर्ड होते ते नाराज झाले. काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण हे काही पंजाबपुरतंच नाही तर ते अनेक राज्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, गोव्यामध्ये पण आहे, अनेक ठिकाणी आहे. परंतु मला याच्यातला नवीन मुद्दा असा वाटतो की जे पंजाबमधल्या मतदारांना एक नवीन आश्वासक चेहरा मिळाला, त्या चेहऱ्यावर त्यांनी विश्वास ठेवला. 2017 विधानसभाची निवडणूक जर बघितली तर त्यावेळेला आम आदमी पार्टीची हवा होती, हवा चांगल्या पद्धतीने होती, परंतु ती मतांमध्ये परिवर्तन झालेलं नव्हतं. कारण त्यावेळी त्यांना फक्त 20 जागा मिळाल्या होत्या आणि 2 जागा त्यांच्याशी असोसिएट ज्यांनी केलेलं होतं त्या पक्षांना मिळाल्या. परंतु या 20 पैकी पण 12 आमदार हे नंतर आम आदमी पार्टीला सोडून गेले होते. परंतु पंजाबमधल्या मतदारांना आता नवीन पक्ष हवा आहे, ते विश्वास ठेवू शकतात याची केजरीवालांना एक 8 महिन्यापूर्वी जाणीव झाली आणि 8 महिन्यांपासून त्यांनी सिस्टमॅटिक पद्धतीने पंजाबवर लक्ष केंद्रित केलं आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. त्यामुळे हे काँग्रेसचं अपयश जरी असलं तरी काँग्रेसने हाताने ओढवून घेतलेलं अपयश आहे असं म्हणावं लागेल. भाजप अकाली दलाचा तिथं मुद्दाच नव्हता आणि जे आम आदमी पार्टीची स्ट्रॅटेजी होती ती सक्सेसफुल झाली असं या निकालावरनं आता दिसतंय. नक्कीच, म्हणजे असं तुम्ही म्हणताय की भाजप आपल्याला सगळीकडे दिसतो की आघाडीवर आहे, मात्र एक प्रश्न आपल्याला सगळ्यांना डोळ्यासमोर जो येतोय तो म्हणजे काँग्रेसचं हे थेट आणि सपशेल अपयश आहे. रविकांत वरपे आपल्या सोबत आहेत. खरं तर राष्ट्रवादीची जो अलायन्स सध्या इथे आपल्याला बघायला मिळतो, महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी एकत्र आहेत, मात्र इथे आपण जर बघितलं तर काँग्रेसचं जे यश आहे ते त्यांना कुठेही, म्हणजे आपण जर उत्तर प्रदेशात बघितलं तर बोटावर इतक्या मोजणे इतके सध्या तिथे सीट आघाडीवर दिसत आहेत. काय तुमचं वर्णन असेल या सगळ्या गोष्टींवर आणि तुम्ही कसं बघताय? आजचा हा 5 राज्याचा जो निकाल आहे त्यात मला असं वाटतं की प्रादेशिक पक्षांनी चांगली संघर्ष भाजपबरोबर केलेला आहे. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिलं तर सपनी 2017च्या निवडणुकीमध्ये 47 जागा होत्यात, आता 1,600 त्यांनी पार केलेले आहे, म्हणजे दुप्पट जागा त्यांनी घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण आप पाहिलं, आपने पंजाबमध्ये चांगली कामगिरी केलेली दिसते. परंतु राष्ट्रीय राजकारणामध्ये UPAचा घटक हा मोठा भाऊ म्हणून काँग्रेस आहे आणि म्हणून काँग्रेस कुठंतरी लढताना ही कमी दिसते आणि प्रादेशिक पक्षाची ही फाईट जी आहे
ती चांगली भाजपाबरोबर दिसते. तर मला असं वाटतं की कुठेतरी या काँग्रेसने आता एक मोठं मन करून या प्रादेशिक पक्षाला बरोबर आघाडी करताना निवडणूक लढवण्यासाठी त्यांना जर आपण एक आदरयुक्त किंवा एक सन्मानजनक जर तुम्ही सीट्स जर दिल्यात तर उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हेच प्रादेशिक पक्ष आणि हेच म्हणजे काँग्रेसची ही केलेली आघाडी ही नरेंद्र मोदींसमोर एक मोठं आव्हान निर्माण करू शकते. कारण की आपण तामिळनाडूला पाहिलं तर के स्टॅलिनचं सरकार आहे, आपण तेलंगणा पाहिलं के राव आहेत, आपण आंध्र प्रदेशला पाहिलं जगनमोहन रेड्डी आहेत, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे, झारखंडला झारखंड मुक्ती मोर्चा आहे, आप आहे. तर ह्या प्रादेशिक पक्षांनी की ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी प्राईम मिनिस्टर होते तेव्हा 32 पक्षाला बरोबर घेऊन त्यांनी सरकार चालवलं होतं. नरेंद्र मोदींनी सुद्धा 2014 साली प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन राष्ट्राचं राजकारण त्यांनी केलं. पण आता जसं जसं बहुमत प्रत्येक राज्यात म्हणजे 22 राज्यात भाजपला जेव्हा सुरुवात झाली बहुमत यायला तेव्हाच त्यांचं प्रादेशिक पक्षाकडं जे दुर्लक्ष झालेलं आहे किंवा किमान नितीश कुमारसारखे लोकही त्यांच्यावरती नाराज आहेत. काही लोक त्या भाजपच्या आघाडीतून बाहेर पडलेले आहेत. मला असं वाटतं की हा एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी काँग्रेस पक्षाला आहे की तिथे नाराज झालेले प्रादेशिक पक्ष आणि आत्ता भारतातील प्रादेशिक पक्ष यांना एक सन्मानजनक जर त्यांनी संधी तिथं जर दिली तर भविष्यात नरेंद्र मोदींना राष्ट्रीय आव्हान ही UPAची घटक पक्ष करू शकतात असं मला वाटतं. नाही, जरी आपण घटक पक्षांचा विचार केला मात्र सध्या UPAचं काय, UPAचा वाली कोण, UPAला आपण जसं मागे म्हणत होतो की शरद पवार जे आहेत त्यांची वन्नी लागेल का, शरद पवारांच्या खांद्यावरती ते जबाबदारी ते स्वीकारतील का. आणि जर इथून पुढे आता आपण जरी बघितलं तर शरद पवार थकलेले नाही आहेत, शरद पवार यांनी ही जर जबाबदारी स्वीकारली आणि किंवा स्वीकारणार नाहीत पण तुम्हाला काय पर्सनली वाटतंय की खरं तर यांनी स्वीकारली हवा पाहिजे का नको आणि त्याच्या मागे चित्र काय असतील. तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपाला 106 जागा आहेत, शिवसेनेला 56 आहेत, राष्ट्रवादीला 54 आहे. पण पवारसाहेबांच्या पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईकमुळं इथे एक महाविकास आघाडीचं सरकार उदयास आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की प्रादेशिक पक्षामध्ये पवारसाहेबांच्या शब्दाला किंमत आहे. आणि तुम्ही सातत्याने या 2 वर्षापासून जर महाराष्ट्रात पाहिलं जसा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आहे तर तुम्ही पाहिलं असेल की ममता बॅनर्जी येऊन पवारसाहेबांना आणि उद्धव साहेबांना भेटून गेलेले आहेत. त्या दिवशी के राव तेलंगणा येऊन पवारसाहेबांना भेटून गेलेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठंतरी प्रादेशिक पक्षांना असं वाटतंय आणि पवारसाहेबांची ती क्षमता आहे, त्यांचा संवाद आहे. आज पवारसाहेबांना जरी भाजपचे लोक किती खासदार त्यांच्या पाठीशी आहेत हे पाहत असतील परंतु राष्ट्राच्या राजकारणामध्ये पवारसाहेबांना गुणात्मक राजकारण करणारा नेता म्हणून पाहिला जातं. आज राष्ट्रीय राजकारणामध्ये आज जे भारताचं राजकारण आहे ते धार्मिक ध्रुवीकरणावरती उभं राहिलेलं आहे. मगाशी सरांनी त्याचं वर्णन केलं की कसं धार्मिक ध्रुवीकरण करून भाजपा निवडणुकी जिंकतंय. तर जी आपली जी लोकशाही आहे जगातील सगळ्यात मोठी लोकशाही ती आज धर्माच्या विभाजनावरती उभी राहिली. केंद्राच्या स्तरावरती आर्थिक संकटांची आव्हानं आहेत आणि केंद्र आणि राज्य सरकार यांची जे प्रादेशिक पक्षाची राज्य सरकार आहेत यांचा मोठा संघर्ष आज उभा राहिलेला आहे. ह्या सगळ्यांची पोकळी भरण्याचं, याच्यामध्ये कॉर्डिनेशन करण्याचं, सगळ्याशी सुसंवाद साधण्याचं, सर्वांना समान संधी देण्याचा जो अनुभव आहे तो पवार साहेबांकडे निश्चित मोठा आहे. नक्कीच म्हणजे आपण येणाऱ्या काळात बघूया की हे नक्की UPAचं चित्र बदलेल का नाही. पण मंगेश सर एक थेट प्रश्न विचारतो की 2024ची सेमीफायनल म्हणून या सगळ्या निवडणुकींच्या निकालांकडे बघितलं जात आहे. पंजाब असेल किंवा उत्तर प्रदेशमध्ये 403 सीट असतात आणि ते असं म्हणलंही जातं की जिथे उत्तर प्रदेशची सत्ता येते तिथे खरं तर लोकसभेत त्यांचा बोलबाला असतो. आत्ता जे आहे ते सेमीफायनल BJPने जिंकले असं वाटतं का? उत्तर प्रदेशचं जर उदाहरण घेतलं तर उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 88 जागा आहेत की ज्या देशात सर्वाधिक जागा या उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याच्या खालोखाल येतो महाराष्ट्र येतो, त्याच्या खालोखाल बंगाल येतो, कर्नाटक येतात. या राज्यांमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. परंतु आपण जर 2014ची निवडणूक, 2017ची विधानसभांच्या निवडणूक बघितली, 19ची आपण निवडणूक बघितली तर याच्यात एक लक्षात आलं की अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनाही कौल मिळालेला आहे.
आणि लोकसभेच्या वेळेला भाजपच्या सरकारला कौल मिळाला आहे. ज्या ठिकाणी मतदारांना आश्वासक पर्याय उपलब्ध होतो तिथं त्यांनी राज्यात प्रादेशिक पक्षांची निवड केलेली आहे. हे बंगालच्या उदाहरणावरून लक्षात आलं, तामिळनाडूच्या उदाहरणावरून लक्षात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आता पंजाबच्याही उदाहरणात ते लक्षात येते. म्हणजे मतदारांना एक समर्थ पर्याय हवा आहे राष्ट्रीय स्तरावर देखील. मग हा राष्ट्रीय स्तरावर पर्याय उभा करताना त्याच्यामध्ये जी UPA फॉर्म करायची आहे त्या UPAचं फॉर्म करण्याची प्रक्रिया मधल्या काळात चालू झाली होती. आता रविकांतजींनी पण सांगितलं की शरद पवारांनी त्यासाठी पुढाकार घेतलेला होता. परंतु तो पुढाकार घेतलेला असताना UPAचं नेतृत्व कोणी करायचं याच्यात मतभेद झाले आणि ती प्रक्रिया काहीशी मंदावली. त्यामुळे आज भाजपला पर्याय जर द्यायचा असेल तर या प्रादेशिक पक्षांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर पर्याय येऊ शकतो. परंतु त्याच्या जो जसं आता रविकांतजींनी सांगितलं की मोठा भाऊ धाकटा भाऊ राष्ट्रीय पक्ष असला तरी काही वेळेला माघार घ्यावी लागते. ती माघार घेण्याची मनस्थिती जर काँग्रेसची असेल तरच त्यातनं पर्याय निर्माण होऊ शकतो. नाहीतर 2024चंही चित्र या पद्धतीनेच असू शकतं असं मला वाटतं. नक्कीच महेश, जसं आपण आता बाकीच्या राज्यांबद्दलही बोलूया. महेश सर, काय सांगाल उत्तराखंडची जी परिस्थिती आहे तिथे आपल्याला असं वाटलं होतं की काँग्रेसचा गड बालेकिल्ला म्हणून उत्तराखंडाकडे बघितला जात होतं. तिथे फार अडचण काँग्रेसला येणार नाही आणि एक चांगली विक्ट्री, एक मार्जिन तिथे काँग्रेसला मिळेल. पण तिथेही जर आता आपण बघितलं तर तिन्ही राज्यात भाजपनी मुसंडी मारली आणि त्याच्यात उत्तराखंड देखील आहे. कसं बघता याच्याकडे? उत्तराखंडमध्ये सुरुवातीपासून किंवा कौलसुद्धा सांगत होते की काँग्रेसची सरशी होण्याची शक्यता आहे किंवा काटेकी टक्कर होईल, पण तसंही दिसत नाही आहे. कदाचित काँग्रेसचा तिथला प्रचार कमी पडला असेल, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांनी त्यांनी घोळ घातला तोही भाग असेल आणि परत एकदा उत्तर प्रदेशला लागून असलेले राज्य सगळे जे प्रश्न आहेत ते साधारण त्याच प्रकारचे. अशा परिस्थितीमध्ये भाजपने जो प्रचार आहे तो जसं मी उत्तर प्रदेशामध्ये पाहिलं तसंच त्या राज्यामध्येही खूप रिमोट असा सगळा एरिया आहे आणि भाजपची प्रचाराची जी नीती होती की मी जे अगदी वाराणसी गोरखपूरमध्ये पाहिलं की भाजपचे कार्यकर्ते डमरू घेऊन प्रत्येकाच्या दारात जायचे, दारामध्ये डमरू वाजवायचे, दार उघडल्यानंतर त्यांना भाजपनी केलेली कामं सांगायचे, त्यानंतर त्यांना मतदानासाठी बाहेर पडायचे आवाहन करायचे. काही लोकांशी मी बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की मतदार म्हणून मला असं वाटतं की तुम्ही कामं केलेत पण मला येऊन सांगा की मला तुमचं मत द्या. इतकी त्या मतदाराची खूप अशी अंतर्गत भावना असते की मला कोणी विचारतच नाही, तुम्ही माझ्या दारात येऊन डमरू वाजून मला विचारलं. तर कदाचित उत्तराखंडमध्ये सुद्धा जो रिमोट एरियामधला प्रचार आहे की शेवटपर्यंत पोहोचावं लागतं. आता हे सरांनी जसं सांगितलं की जातीय त्याच्यामध्ये सगळा रंग दिला गेला भाजपतर्फे वगैरे, तर हे भाजपचं राजकारण आपल्याला माहितीच आहे. तर तो सुद्धा मुद्दा त्यांनी तसाच चालवला आहे की हिंदूंना एका बाजूला त्यांचं पोलरायझेशन करायचं आणि त्याच वेळेस 80-20 असं म्हणताना सुद्धा 20% मुस्लिम असं नाही माहिती, 20% ज्यांना विकास नको आहे, ज्यांना प्रगती नको आहे, ज्यांना रोजगार नको आहे असे 20%. पण शेवटी मतदाराचं जे पोलरायझेशन करायचं असतं त्याच्यामध्ये ते इतके यशस्वी झाले. मी उत्तराखंडमध्ये थेट गेलो नाही पण त्या बॉर्डरपर्यंत मी होतो. पण समजा अगदी आपण साधारण वाराणसी आणि गोरखपूरच्या मध्ये जी साधारण रिमोट जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पण की जे अशिक्षित आहेत, सगळे बेरोजगार आहेत, अशा प्रकारचा सगळा तो एकदम आपण ज्याला म्हणतो पिछडा भाग तसा आहे. आणि तिथल्या लोकांशी बोलताना सुद्धा हीच गोष्ट जाणवत होती की ते म्हणत होते की 5 वर्षामध्ये योगींनी जे केलं आहे ते आम्हाला दिसतंय की प्रगतीच्या दिशेने आहे. पूर्ण झालं एकत नाही पण जशी गुंडगिरी कमी झाली आहे त्यामध्ये प्रगतीची चिन्ह दिसत आहेत, रस्ते झालेत. आपल्याला बातमी येते की पंजाबमधून अमरिंदर सिंग जे आहेत ते पराभूत झालेले आहेत. सगळ्यात मोठी बातमी आम्ही तुम्हाला आता देतोय की पंजाबचे माजी मुख्यमंत्री जे आहेत कॅप्टन अमरिंदर सिंग हे पराभूत झाले. मोठा पराभव आपण म्हणू शकतो त्याला, कारण की मागच्या वर्षी आपण जे बघितलं होतं की राजकीय पडसाद तिथे उमटले होते, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पायउतार करायला लागला होता आणि आता ते परत निवडणूक लढून स्वतः त्यांनी आत्मविश्वास दाखवला होता की मी नक्की तिथून जिंकून येईल. मात्र आता आपल्याला कळते त्यांचा पराभव झालेला आहे. याच्याकडे काय बघतो? मी एकच कॉमेंट करेल मंगेशकडे जायच्या आधी की काँग्रेसला असं वाटलं होतं की अमरिंदर सिंग आपल्याला विजय मिळवून देणार नाहीत म्हणून त्यांनी शेवटी ती अँटी इन्कम्बन्सीसाठी खेळलेली खेळी होती आणि काँग्रेसचं ते मत त्यांच्या पराभवामुळं खरं झालं हे असलं तरी अमरिंदर सिंगांना स्वतःबद्दल जो कॉन्फिडन्स होता किंवा भाजपलाही जो कॉन्फिडन्स होता की अमरिंदर सिंग आपल्याला मदत करू शकतील ते काही झालेलं दिसत नाही. पण मंगेश त्याच्यावर जास्ती प्रकाश अमरिंदर सिंग यांचा धक्कादायक खरं तर पराभव आपण खरं तर अमरिंदर सिंग काँग्रेसमध्ये असताना त्यांनी काँग्रेसला चांगल्या पद्धतीने पुढं नेलेलं होतं. 2012च्या निवडणुकीमध्ये ते मुख्यमंत्री झाले. 17ला परत ते त्यांच्या नेतृत्वाखाली पंजाबची निवडणूक लढवण्यात आलेली होती आणि त्याच्यात त्यांनी पंजाबला काँग्रेसमध्ये सत्तेवर आणलेलं होतं. 77 जागा त्यांनी मिळवलेल्या होत्या. परंतु काँग्रेसमध्ये जी अंतर्गत गटबाजी आहे, म्हणजे काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा हा शाप आहे, हा राष्ट्रीय
राष्ट्रीय स्तरावरही दिसतो आणि विविध राज्यांमध्येही दिसतो. त्यातनं ते अमरिंदर सिंग काँग्रेसमधनं बाहेर पडले आणि बाहेर पडल्यामुळे त्यांनी जो प्रादेशिक पक्ष काढला आणि मग भाजपबरोबर युती केली, हे तिथल्या मतदारांना काही रुचलेलं नाही आहे. मी पटियालामध्ये गेलेलो होतो. पटियालामध्ये राजासाहेब म्हणून त्यांना ओळखलं जातं. राजासाहेब हे मतं मागायला जात नाही, तर मतदार त्यांच्या हवेलीवर येतो. तिथं येऊन ते मतदार राजासाहेबांना भेटतात. राजासाहेबांबद्दल तिथे प्रचंड रिस्पेक्ट होता. परंतु बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आता जर तिथं बघितलं आपण, तिथं आपचा उमेदवार निवडून आलेला आहे. मग आपचा उमेदवार आला तर तो जो पंजाबमध्ये बदलाचं वारं होतं, त्या बदलाच्या वाऱ्यामध्ये कोणालाही गृहीत धरता आलेलं नाहीये. आता आपण बघतोय सिद्धू पण तिथं पाठीमागं आहेत आणि मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी देखील तिथं काहीसे पिछाडीवर होते मगाशी. आताची परिस्थिती आता येईलच, परंतु मतदारांनी पंजाबमधल्या जो बदल स्वीकारलेला आहे, त्या बदलाच्या वाऱ्यामध्ये अनेक प्रकारचे नेते हे यांचा पालापाचोळा झालेला हा नक्कीच दिसतोय. नक्कीच. जसं आपण पंजाब आणि उत्तर प्रदेश बद्दल बोलतोय, इतर राज्यांबद्दलही आपण बोलणार आहोत. थेट जाऊया आपण गोव्याबद्दल बोलूया. सर, गोव्यातलं राजकारण जे आहे ते आपण बघितलं होतं की तृणमूल तिथे आलं होतं, आपनी एंट्री घेतली होती. कुठेतरी आपल्याला बॅक ऑफ द माइंड असं वाटत होतं की हे जे दोन पक्ष आहेत त्यांचा जो इफेक्ट आहे तो बीजेपीवर दिसेल, पण तिथेही आता आपल्याला दिसतंय की बीजेपीच वरचढ ठरते. गोव्याचं वर्णन कसं करा? जर आपण एक्झिट पोलचे सगळे सर्वे बघितले तर एक्झिट पोलमध्ये पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाला 18 ते 19 जागा मिळतील असं कोणी प्रेडिक्ट केलं नव्हतं. साधारण 13 ते 17 जागांपर्यंत प्रेडिक्शन केलं जात होतं, परंतु तिथं भाजपला या जागा मिळालेल्या आहेत आणि काँग्रेसची जी एकच जागा होती त्याच्यावरनं काँग्रेस 12पर्यंत पोचलेला आहे. याचा अर्थ भाजपने तिथं जो प्रचार केला तो प्रचार तिथं मतदारांना रुचलेला आहे. त्याचप्रमाणे तिथं महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी होती, तृणमूल काँग्रेस होती. या पक्षांचं त्याच्यातलं व्होट शेअरिंग आहे ते निकालानंतर आपल्याला लक्षातच येईल की त्याच्यात किती जागांवर यांना पाठबळ होतं आणि किती जागांचा फटका बसलेला आहे. कारण ही मतविभागणी होती, या मतविभागणी भाजपच्या पथ्यावर पडलेली आहे हे यातनं दिसतंय. बघितलं की देवेंद्र फडणवीस जे होते ते गोव्यातले प्रभारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आत्ता जर आपल्याला बघायला आपण गेलो तर त्यांचा जो तिथे काम केलेल्याचं रिझल्ट जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत. नुसतंच फडणवीसांनी तिथे एकट्याने काम नाही केलं, महाराष्ट्रातले काही नेते पण तेही तिथे गोव्यात तळ टपून होते आणि त्यांनी जी महाराष्ट्रात जी काय स्ट्रॅटेजी आहे ती गोव्यात त्यांनी रेप्लिकेट केली आणि तिथे एक मोठा सक्सेस दिसतोय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं आणि प्रभारी होण्याचं एक सक्सेस आज आपल्याला होताना दिसतोय. देवेंद्र फडणवीस आत्ता या निवडणुकीला प्रभारी झाले. गेले 10 वर्ष भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून गोव्यातले नितीन गडकरी होते आणि महाराष्ट्र आणि गोवा यांचं जवळचं नातं आहे. त्यामुळे गोव्यातल्या घडामोडींचा महाराष्ट्रावर परिणाम होतो, महाराष्ट्रातल्या घडामोडींचा गोव्यावर परिणाम होतो. आपल्या चर्चेमध्ये मगाशी मुद्दा आला होता, अक्षय तुम्हीच विचारला होता की या निवडणुकीच्या 5 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांवर होईल का? तर याच्यावर माझंही मत आहे. सुरुवातीला आपण वरपेंना विचारूया की रविकांतजी, तुम्हाला काय वाटतं या निवडणूक निकालांचा परिणाम महाराष्ट्रातल्या राज्य सरकारवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होईल का? मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणावरती ह्या निकालाचा कुठलाही परिणाम होणार नाही. कारण की जर परिणाम व्हायचा असला तर 106च्या आमदारांचा मुख्यमंत्री झाला असता, परंतु जो काय परिणाम व्हायचा त्याच्यातून महाविकास आघाडी पुढं आलेली आहे. निश्चित चंद्रकांत दादा म्हणायचे की 11 मार्च नंतर आम्ही महाविकास आघाडी सरकार पाडू. तो त्यांच्या डोक्यात हेच होतं की उत्तर प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा जसा आता केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न जो चालू आहे तो ते जोरदार करायचा प्रयत्न करतील. परंतु हे पवार साहेबांनी बनवलेलं सरकार आहे, हे इथं तर टिकेलच, परंतु हे सरकार उद्या प्रादेशिक पक्षांना आणि काँग्रेससह घेऊन देशाच्या राजकारणात दिशादर्शक ठरेल असा माझा विश्वास आहे. मला याच्यात माझं दुमत आहे की याच्यामध्ये या निवडणूक निकालांमध्ये म्हणजे आता निवडणूक निकालांच्या आधी बघितलं तर भाजपचे जे राज्यपाल आहेत, भाजपनी नियुक्त केलेले, या राज्यपालांच्या माध्यमातून राज्य सरकार म्हणजे महाविकास आघाडीसमोर अनेकदा आव्हानं निर्माण झालेली आहेत. म्हणजे उदाहरण जर आपण बघितलं तर 12 आमदारांच्या नियुक्त्या अजून रखडलेल्या आहेत, विधानसभेचा अध्यक्ष अजून नियुक्त झालेला नाहीये. तर या निकालामुळे भाजपला निश्चितच बळ मिळालेलं आहे. आणि शिवाय प्लस फॅक्टर सर आजचा आहे की 3 राज्यात बीजेपी आघाडीवर आहे. म्हणजे कुठेतरी काल एक्झिट पोल्स असं म्हणत होते की भाजपचे सीट कमी होतील, पण सीट जरी कमी झाले असतील तर थेट आघाडी जी आहे ती भाजपने तिथे फॉर्म केली आणि याचेच सगळे पडसाद जे आहेत ते येणाऱ्या महापालिका निवडणुकींवर देखील होतील असं दिसतंय, असं एकूण वाटतंय. म्हणजे आता महाविकास आघाडीला जे भाजपकडनं जे त्याच्यावर त्रास देण्याचा प्रकार होता त्याच्यात वाढेल आणि भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असाच असेल की या निवडणूक निकालांचा फायदा महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हावा. कारण 12-13 महापालिका
महापालिकांच्या निवडणुका आहेत की त्याच्यातनं पुढची लगेच पाठोपाठ लोकसभेची निवडणूक आहे, तर त्याच्यावर हा निश्चितच परिणाम करू शकतो. Yes. याच्यात आता महाविकास आघाडी कसं आव्हानाला सामोरं जातं हे पाहणं पुढच्या काळामध्ये खरं कुतूहलाचं ठरेल असं मला वाटतं रविकांतजी. नक्की. आपण आता एक राज्य घेऊयात ज्याला आपण खरं तर महेशजी आपण म्हणत असतो नेहमी नॉर्थ ईस्ट मधल्या राज्यांबद्दल आपण काय बोलावं, असं खूप जणांचं एक म्हणणं असतं की बाबा नॉर्थ ईस्टमधले ईशान्य भागातले जे राज्य आहेत ते खूप छोटे आहेत, त्यांचे सीट पण आहेत ते खूप कमी आहेत, त्यांचा लोकसभेशी काही फार पटकन रिलेशन नसतं. मात्र मणिपूर हे असं राज्य आहे जिथे भाजप आपल्याला आतापर्यंत दिसत होतं की आसामपर्यंत भाजप मर्यादित आहे. मात्र आज आपण जर बघितलं तर मणिपूरमध्ये देखील कमळ काय म्हणतात त्याला उमललंय असं वाटतं. मणिपूर जसं तुम्ही म्हणला की ईशान्येकडचं हे राज्य खूप वर्षापूर्वी म्हणजे 2000च्या आसपास मी पूर्ण नॉर्थ ईस्टचा दौरा केला होता, त्यावेळेस मणिपूरमध्ये गेलो होतो. त्या काळात तुम्हाला आठवत असेल की आसामपासून पुढे निघालं की सर्वकडं तुम्हाला इन्सर्जन्सी दिसायची, बॉम्बस्फोट मोठ्या प्रमाणावर असायचे. आणि त्या काळामधलं आता हा मुद्दा चर्चा करायला हरकत नाही की त्यावेळेस ख्रिश्चन विरुद्ध हिंदू असा तिथं संघर्ष होता. ख्रिश्चन लोक जे धर्मांतर करत होते त्याला काउंटर म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिथं RSSने तिथं आपलं काम सुरू केलं होतं. मोठ्या प्रमाणात शाळा निर्माण केल्या होत्या. मणिपूरमधली परिस्थिती अजूनच खूप वेगळी होती. आणि तुम्हाला जर नकाशा पाहिला तुम्ही तर असं लक्षात येईल की बॉटलनेक एक तयार होती आणि तो भाग जर तोडला, त्या बॉटलनेक 70 किलोमीटरची तोडली, चिकन स्नेक असंही म्हणतात त्याला, तर 7 राज्य वेगळी होऊ शकतात. तर तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस वाजपेयींचं राज्य आलं, वाजपेयींचं सरकार आलं केंद्रामध्ये, त्यावेळेस सर्वप्रथम मला आठवतं की 3000 कोटी रुपयाची जे पॅकेज आहे ते सर्वात पहिल्यांदा नॉर्थ ईस्टला दिलं गेलं. त्यानंतर नॉर्थ ईस्टचा माझा जो सतत संपर्क असतो विशेषतः अरुणाचल प्रदेशातल्या अनेक लोकांशी असतो, तिथल्या विद्यार्थ्यांशी असतो. त्यांचं म्हणणं की सीमेपर्यंत जाणारे रस्ते सर्वात पहिल्यांदा तिथे तयार झाले. त्याच जोडीला भाजपचे काही संघाचे काही पदाधिकारी आपल्या ऑफिसमध्ये आले. त्यावेळेस मणिपूरचाही विषय निघाला होता. त्यावेळेस मी त्यांना विचारत होतो, तर त्यांनी सांगितलं की संघ म्हणून आम्ही तिथं लोकांपर्यंत पोहोचण्याचं, त्यांना देशाचं महत्त्व पटवून देण्याचं आणि त्यांच्या समस्यांवर काम करण्याचं काम करतोय. ह्याच्यामध्ये जोही पक्ष म्हणजे तो काँग्रेसही असं ना, तो जर त्या लोकांचे प्रश्न घेऊन पुढं आला आणि त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले तर त्यांना फायदा होईल. तर तो फायदा उठवण्याचा जो प्रकार आहे तो भाजपनी केला आहे. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर संघाचा जो तिथं संघाने जो बेस तयार केला होता त्याच्यावर आपला झेंडा नेऊन रोवायचं काम भाजपनी केलं, ह्याबद्दल काही शंका नाही. आणि तुम्हाला हे मणिपूरमध्ये चित्र दिसलंय, ते आसाममध्ये दिसलंच, ते तुम्हाला पुढच्या राज्यांमध्येही अरुणाचल प्रदेशमध्ये पर्यंत दिसत राहील. अर्थात जसं अरुणाचलमध्ये 2च लोकसभेच्या जागा आहेत आणि ह्याच्या जागाही खूप कमी आहेत 8. तर त्यामध्ये असा जो उत्तर प्रदेशात असा जो बूम दिसतो, मोठा एक हे दिसतो, तिथं स्पाईक दिसतो, तसा तिथं दिसणार नाही. पण हा अंडर करंट आहे की तिथं भाजपनी संघाचा उपयोग करून आपले पाय नक्कीच रोवलेत. नक्कीच. म्हणजे आपण जर अख्ख्या संबंध देशात जर बघायला गेलं तर भाजप कार्यकर्त्यांनी जो आहे तो विजय उत्सव त्यांनी साजरी करायला सुरुवात केलेली आहे. मोदी, योगी आणि अमित शाह यांचा जो तिघांचा फॉर्म्युला जो आहे तो UPमध्ये सक्सेसफुल झाल्याचं चित्र जे आहे ते समोर येत आहे. काही वेळातच आपल्याला जे चित्र आहे, फायनल रिझल्ट जे आहेत ते काही वेळात आपल्याला कळतीलच. 3 राज्यात सध्या जे आहे ते भाजपने मुसंडी मारलेली आहे आणि बाकीच्या राज्यात आपण रिझल्ट जर बघितले तर हे 3 राज्य वगळता पंजाबमध्ये आपनी एक मोठा ग्रँड सक्सेस मिळाला असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. तुर्तास आपण इथे थांबणार आहोत. मात्र इलेक्शनचे रिझल्टचं कव्हरेज जे आहे ते पूर्ण दिवस सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उपलब्ध होईल. धन्यवाद.